नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क इंडिया ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला हवामान विभागाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच राज्य शासन, केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील तर त्या योजनेचे आपण ज्यानुसार आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघू शकता की जो सर्कल तयार झालेला आहे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगतील जे काही शेजारील राज्य आहेत त्या राज्यांतसुद्धा जे वातावरण आहे अवकाळी पावसाचं ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यानुसार आपल्या शेतकरी बांधवाचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि पुढील काळांमध्ये होऊ नये त्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर असेल, सातारा असेल, सोलापूर, नांदेड हा जो काही भाग आहे, ह्या भागामध्ये आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस हा ह्या भागामध्ये होऊ शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेले बरेच दिवस हे जे वातावरण आहे हे आपल्या महाराष्ट्र राज्यावर आणि महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांवर धुमाकूळ घालत आहे आणि त्याचाच परिणाम शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे, शेतीचे नुकसान होत आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्या शेतीतील ज्या काही ज्वारीची काढणी असेल, गव्हाची पिकं असतील, ज्या काही द्राक्षी बागायत शेतकरी आहेत, आंबा, चिकू, ज्या काही फळबागाचे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांना याचा खूप प्रमाणात सामना करावा लागत आहे. आणि आपण बघू शकता की काही ठिकाणी बर्फवृष्टी म्हणजेच गारपिटीचा पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि काही ठिकाणी आपण बघू शकता की वादळी वाऱ्यासह अक्षरशः पिकाची नासाडी झालेली आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगर, नांदेड, सोलापूर हा जो भाग आहे, साताऱ्याचा भाग आहे, तर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह पुण्याचा काही, बीडचा काही भाग आहे, बारामती, लातूरचा काही भाग आहे. तर या भागामध्ये आपण बघू शकता की कोणकोणते भाग येणार आहेत. तर मित्रांनो, अहिल्यानगर आणि बीडचा जो काही भाग आहे, जामखेड, दौंड असेल, कलंब असेल, हा जो भाग आहे ह्या भागालगतील काही शहरांमध्ये, गावांमध्ये, काही तालुक्यांमध्ये हा जो पाऊस आहे तो भाग बदलत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा सुद्धा पाऊस होऊ शकतो. तर आपण वर बघितलं तर वरच्या साईडला आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर, परतूर, जिंतूर हा जो भाग आहे, माजलगावचा भाग आहे. तर आपण उजव्या साईडला बघितला तर परभणीचा भाग आहे. तर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी बर्फवृष्टीसुद्धा होऊ शकते, म्हणजेच गारपिटीचा पाऊस होऊ शकतो. तर राहुरीचा जो काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस हा होऊ शकतो. तर मित्रांनो, नांदेड, हिंगोली, उमरखेड हा जो भाग आहे तर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की हवामान बदलत वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी सुद्धा विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या ह्या पडू शकतात. तर मित्रांनो, लातूर लगेतील खालचा जो भाग आहे उदगीरचा, या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस मुसळधारसुद्धा होऊ शकतो. तर मित्रांनो, सोलापूर लगेतील वरचा जो भाग आहे, लोहाराचा भाग असो, सोलापूर, पंढरपूरचा काही त्यामध्ये भाग आहेत, इंदापूर आणि बार्शी लगेतील जो भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की रिमझिम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर मित्रांनो, पंढरपूर लगतील जो खालचा भाग आहे, सांगोली असेल, करगणी असेल, विटा जो मायनीचा भाग आहे, तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस हा होऊ शकतो. काही चडचणचा भागसुद्धा आपल्या महाराष्ट्र लगतील जो आहे तो येऊ शकतो. तर मित्रांनो, आपण
कोल्हापूर आणि सांगली, विटा, इस्लामपूर हा जो भाग आहे, कराडचा काही भाग आहे, या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस हा होऊ शकतो. तर कोल्हापूर लगतील जो हा भाग आहे, तर कोल्हापूर लगतील जो काही भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हा होऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये त्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही. तर आपण बघू तर मित्रांनो, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, बार्शी हा जो भाग आहे, तर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हा होऊ शकतो. तर बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुसद हा जो भाग आहे, तर ह्या भागालगतील काही तालुक्यात, काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपण बघू शकता की वादळी वाऱ्याचा पाऊस हा होऊ शकतो. तर तसंच मित्रांनो, अमरावती, नागपूर, हिंगणघाट जो भाग आहे, चंद्रपूरचा काही भाग आहे, जळगावचा काही भाग आहे, तर या भागामध्ये सुद्धा मित्रांनो वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. तर मित्रांनो, जे काही वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते अत्यंत शेतकरी बांधवांसाठी नुकसान करणारं आहे आणि त्यासाठीच आपल्या शेतकरी बांधवांना सतर्क राहणं गरजेचं आहे. जे काही आपले पिकं काढलेले असतील तर ते सुरक्षित स्थळी त्याचं संगोपन करून ठेवणं गरजेचं आहे. काही ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवाचं खूप नुकसान झालेलं आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये त्यासाठी हवामान विभागाची जी काही माहिती येते त्या माहितीच्यानुसार आपण व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पाठवण्याचा एक प्रयत्न करतो. आपल्या शेतकरी बांधवाचं हे यूट्यूब चॅनल आहे. आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी कधीही खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत नसतो आणि त्यासाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ शेअर करत चला. आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून आपल्याला अशी माहिती सर्वप्रथम मिळेल आणि त्यासाठी आपण ज्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस आहे त्या ठिकाणी सुरक्षित राहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.